नमस्कार मंडळी, नगरी ठसका चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। श्रावण स्पेशल आज आपण साबुदाण्याचे कटलेट बघूयात। तर त्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत। साधारण 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे, त्याचे साली काढून घ्यायच्या आणि सगळे बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे। बटाटे स्मॅश करून झाले की मग त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणे घालायचे। हे साबुदाणे मी भिजवून घेतलेले आहेत, रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातले होते। त्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे, म्हणजे मिरची फक्त बारीक ठेचून घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं आणि अशा कटलेटचा शेप द्यायचा। तुम्हाला हवं तर तुम्ही वड्याचा देखील शेप देऊ शकता, मी इथे कटलेटचा शेप दिलेला आहे। अशा पद्धतीने आता हे सगळे कटलेट आपण तयार करून घेऊयात। तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही जिरं किंवा कोथिंबीरसुद्धा घालू शकता, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरं खात असाल तर। मी आमच्याकडे नाही खात, त्याच्यामुळे मी ते नाही घातलेले आहेत। आता इथे सगळे कटलेट तयार करून झालेले आहेत। आता त्यासाठी कटलेटसोबत खाण्यासाठी आपण इथे नारळाची चटणी बघूयात। तर त्यासाठी इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, मीठ, थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं। आता इथे कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सगळे कटलेट सोडून घ्यायचे आणि छान असे दोन्ही साईडनी छान लाल होईपर्यंत आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे, क्रिस्पी होईपर्यंत। खूप छान लागतात हे कटलेट, तुम्ही दह्यासोबत, नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता। तुम्ही बघू शकता आता इथे चांगले लाल झालेले आहेत आता हे कटलेट। आता हे आपण काढून घेऊयात। अशा पद्धतीने लाल करायचे हे कटलेट, खूप क्रिस्पी आणि खूप छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता अशाच पद्धतीने आपण ही दुसरी बॅच देखील तळून घेऊयात। तर साबुदाण्याचे कटलेट तयार झालेत, तर तुम्ही सुद्धा करून बघा। प्रत्येक वेळेस खिचडी खायचा कंटाळा येतो, अशा वेळेस तुम्ही असा टेस्टी काहीतरी फराळाचं करू शकता, तर नक्की ट्राय करून बघा।